काहीतरी बोलत होते उमेश बोरगावकर, बोला जरा. आणि आपण कंटिन्यू करतोय. हा लोक मीडिया आहे. लोक मीडिया असल्यामुळे त्याला टायमिंग नाही आणि कोणी कुठं कट करणार नाही, कोणी कुठं दाबणार नाही, कोणी कुठं प्रेशर करणार नाही. त्याच्यामुळे उमेश बोरगावकर काहीतरी माहिती देत आता होते. ह्या म्हणजे आपला म्हणजे मशीन सुरू होण्याच्या आधी हा, काल आम्ही पाहणी करायला आलेलो. हा, पण त्यावेळेला असं काही चर्चा चालू होती ठराविक या गावकऱ्यांमध्ये. आंदोलन करणारे राहिले बाजूला आणि आता नको ते पुढारी पुढे येऊन शायनिंग मारतायत आणि याच्यामध्ये व्यवसायीकरण होणार, काहीतरी मोठं टेंडरिंग बिटरिंग काय याच्यामध्ये. पण आम्हाला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त नदी स्वच्छ पाहिजे, नदी स्वच्छ व्हावी. त्यांना कोणाला काय करायचं असेल त्यांनी करावं, अवश्य करा, आमचं काही म्हणणं नाही. पण आम्हाला नदी स्वच्छ करून पाहिजे आणि या कामामध्ये खासदार साहेबांनी लक्ष घातलेलं आहे. अश्विन गुप्ता साहेबांनी एक ठोस भूमिका घेतलेली आहे. नितीन निकम यांचं बारीक लक्ष आहे. आमच्या सगळ्यांचं आणि एक मोठं टीमवर्क आमचं आहे. आम्हाला नदी स्वच्छ पाहिजे. खासदार साहेबांचं लक्ष तर बारीक आहे त्याच्यात. पण मला एक आठवत आहे की पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात पहिलं नितीन निकम यांचं उपोषण इथे येऊन सोडवलं होतं 2016 मध्ये. ते आंदोलन होतं आणि भर उन्हामध्ये ते आंदोलन सुरू होतं. आता इतक्या वर्षांनी या सगळ्या गोष्टी घडतायत आणि परत आता इथे विषय येतो की याच्यामध्ये भरपूर लोक सहभागी होतात. परत त्याच्यानंतर टेंडरिंग चालतं, काही लोक टक्केवारी पैसे घेतात आणि लक्ष ठेवून असतं. अशा लोकांवर काय आपण कसं ठेवणार? त्याला आणि नदी बरोबर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. नाही हे आता ह्यांनी या मशीन जे आणले हे भाड्याने आणलेल्या मशीन आहेत. याचं टेंडर नाही, त्याची माहिती घेणार आहे आम्ही काय काय नाही. आम्हाला एवढं आम्हाला ही नदी आहे ना, जर तुम्ही टेंडर घेताय तर कमीत कमी नदी जे तुमचं काम आहे ते तुमचं सामाजिक काम पण आहे, ते तुम्ही आम्हाला स्वच्छ करून द्या, जलपर्णी मुक्त करून द्या. बाकीचे जे काम आहेत ते तर होतच राहणार आणि आपल्या देशात काय हे चालतच राहणार आहे सगळ्या गोष्टी. हा दुसऱ्या टप्प्यामध्ये जलपर्णी निघते. पहिल्या टप्प्यामध्ये किती काढते. आता जिथे जिथे ही मशीन दिसते ना तिथं काही जलपर्णी अशा पद्धतीने थोडी मोकळी झाली. पलीकडचा जो रस्ता आहे तो तुम्हाला तो एक नाला आहे जो मला दिसतो आता. आणि त्याच्यानंतर इथे ही मोहिली मधून एक पाण्याची लाईन गेलेली आहे, ती बारावीला जाते. आणि तो पलीकडे अजून हा दुसरा नाला आहे गाळेगावचा. म्हणजे आता या भागात आम्ही इथे आंदोलनाला बसलो होतो. पुढे हे गाळेगाव आणि